11th ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 4चा काल रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट कसा चेक करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तरी तुम्ही अलॉटमेंट लिस्टमधून तुमचा रिझल्ट चेक करू शकता। आणि आता विचारत आहे भरपूर सारे विद्यार्थी की स्पेशल राऊंड कधी सुरू होणार आहे, कारण भरपूर सारे विद्यार्थ्यांचे नंबर राऊंड 4 मध्ये लागलेले नाही आहे, त्यामुळे आता वेट आहे ते म्हणजे स्पेशल राऊंडचा। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट घेणार आहे। तर बघू शकता सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचे राऊंड 4 मध्ये नंबर लागलेले आहेत तर ते विद्यार्थी आजपासून म्हणजे 31 तारखेपासून 10 वाजतापासून सकाळी मॉर्निंगला 10 पासून ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेले असेल ते विद्यार्थ्यांनी काही करायचं नाही, डायरेक्टली ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजला व्हिजिट करा, ती तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून देणार। फक्त एवढंच आहे की डॉक्युमेंट सोबत घेऊन जा आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करा। त्यानंतर बघू शकता 31 जुलैला सकाळी 10 वाजता ते 2 ऑगस्ट म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। म्हणजे आजची तारीख आहे 31, 1 आणि 2 असे 3 दिवसामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। राहिला प्रश्न आता स्पेशल राऊंडचा, तर स्पेशल राऊंड आपला 2 तारखेनंतर सुरू होणार आहे, कारण की अजूनपर्यंत जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलमध्ये स्पेशल राऊंडबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन उपलब्ध झालेली नाही आहे। बघू शकता यामध्ये तुम्हाला फक्त राऊंड 4 पर्यंत इन्फॉर्मेशन आलेली आहे। यामध्ये अजून एक टाइम टेबल येईल ज्यामध्ये स्पेशल राऊंडबद्दलची इन्फॉर्मेशन राहणार आहे। तर तो टाइम टेबल आज उद्या परवा 3 दिवसामध्ये कधीही साईटवर उपलब्ध होऊ शकतो। तुम्ही डायरेक्टली टाइम टेबलचे शेड्यूलचं ऑप्शन आहे इथे सुद्धा चेक करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं की टाइम टेबल आलेला आहे स्पेशल राऊंडचा तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून सांगा की स्पेशल राऊंडचा टाइम टेबल साईटवर उपलब्ध झालेला आहे, कारण कधी कधी असं होते की आपलंसुद्धा लक्ष नसते, त्यामुळे अपडेट द्या, कारण त्यानंतर बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांचे नंबर लागलेले नाही आहेत त्यांच्यापर्यंत आपण ती अपडेट पोहोचू शकलो पाहिजे। तर अशा प्रकारे ही अपडेट आहे। तर पुढील राऊंडमध्ये काय असणार आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, तरी तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार। तो व्हिडिओ बघून तुम्ही त्यामध्ये म्हणजे स्पेशल राऊंडमध्ये काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता। संपूर्ण जागा ओपन कास्टमधून भरण्यात येणार, म्हणजे मेरिटनुसार मार्क्सनुसार जागा भरण्यात येणार। यामध्ये कोणतीही रिझर्वेशन लागू राहणार नाही आहे। स्पेशल राऊंडमध्ये विद्यार्थ्यांचे नंबर लागण्याचे चान्सेस आहेत, परंतु यामध्ये अडचण अशी आहे की जे विद्यार्थी आहे राऊंड 4 सुरू आहे, राऊंड 4 पर्यंत विद्यार्थी 1 किंवा 2 कॉलेजवर डिपेंड आहेत। आता ती वेळ राहिलेली नाही आहे की पहिला 1 नंबरचं कॉलेज पाहिजे, 2 नंबरचं कॉलेज पाहिजे, कारण की तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 राऊंडपर्यंत मिस झालेले आहे किंवा तुम्ही सोडलेले आहे। तर आता तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, कारण विद्यार्थी विचारत आहे की जो कट ऑफ आहे हा कट ऑफ वाढत कसा काय आहे। राऊंड 4 आलेला आहे तर राऊंड 4 मध्ये कट ऑफ कमी व्हायला पाहिजे, तर हा कट ऑफ वाढत आहे। यामागचं रिझन कोणी नसून आपण स्वतः आहे। तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देऊन सांगतो। राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट लिस्ट लागलेली होती, अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी सिलेक्ट झाले। राऊंड 1 मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, जास्तीत जास्त 10% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। ज्याही विद्यार्थ्यांना टॉपचे जे कॉलेज होते या टॉपच्या कॉलेजमध्ये नंबर लागले त्यांनी ॲडमिशन घेतलेली नाही आहे, बरोबर। तर त्यामध्ये ॲडमिशन कोणी घेतली, हे टॉपचे जे विद्यार्थी आहेत, जसं की याला 92 असेल, इथे ॲडमिशन घेतली कारण यामध्ये 76 वाल्याचा पण नंबर लागलेला होता। तर या कॉलेजमध्ये 76 वाल्याने नंबर घेतला कारण त्याला ते कॉलेज पाहिजे होतं। 92 वाल्याला असं वाटलं की नाही मला कॉलेज अजून चांगलं पाहिजे, याने कॉलेज सोडलं, म्हणजे टॉपवाल्यांनी कॉलेज सोडून दिलं, कमीवाल्यांनी कॉलेज घेतलं, जागा फुल झाल्या। त्यानंतर राऊंड 2 आला, राऊंड 2 मध्ये सुद्धा सेम टू सेम त्याच विद्यार्थ्यांनी तसं केलं। टॉपवाल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडलं, कमी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्या। आणि आता प्रश्न असा पडलेला आहे की जे टॉपचे विद्यार्थी आहेत तेच राहिलेले आहेत, ज्यांना कमी मार्क्स आहेत ते विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे। त्यामुळे जो कट ऑफ आहे हा वाढत आहे, कारण टॉपचे विद्यार्थी बाकी आहेत नंबर लागण्याचे, अजूनसुद्धा काहीतरी विद्यार्थी असेलच, 10-20% तर विद्यार्थी राहिलेच आहे, कारण थर्ड राऊंडमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे। त्यामुळे तर अशा प्रकारे कट ऑफ वाढत चाललेला आहे तुमचा, कमी नाही होत आहे। कारण टॉपचे विद्यार्थी ॲडमिशन लागल्यानंतर घेत नाही आहे, कारण त्यांना अपेक्षा आहे की मला ते कॉलेज मिळालं पाहिजे, त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त राहतो, आणि जे कॉलेज विद्यार्थ्यांना मिळत आहे ते त्यांना नाही पाहिजे। अशा प्रकारे हे जे कट ऑफ आहे हे वाढत चाललेले आहे, आणि विद्यार्थ्यांचे जे कमी मार्क्सवाले हे विद्यार्थी त्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे, त्यामुळे जागा फुल होत आहे। आणि तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या राऊंडमध्ये तुम्ही चेक केला आहे की जागा कमी का बरं होत आहे, असे सुद्धा भरपूर सारे विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत। तर यामध्ये आपल्या चुकीमुळेच हे जे कट ऑफ आहे हे वाढत चाललेले आहे। तरी विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर वाटत असेल किंवा मी बोललेलं जर पटत असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा, अदरवाईज तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकता। तुम्ही अजूनसुद्धा 1 किंवा 2 कॉलेजवर डिपेंड राहू नका, नाही मला हेच कॉलेज पाहिजे, मला हेच कॉलेज पाहिजे, कारण यामध्ये असं आहे की 11th मध्ये तुम्हालाही माहिती आहे सायन्सवाले विद्यार्थी तर कॉलेज करत नाही आहे, आर्ट कॉमर्सवाले विद्यार्थी कॉलेज करतात। सायन्सवाले विद्यार्थी नीट JEE मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे। सांगण्याचा उद्देश हाच आहे
की तुमचा नंबर लागला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो स्पेशल राऊंडमध्ये जरी नंबर लागला नाही तर मग काय करणार? मग तुम्हाला एकच ऑप्शन आहे, कोणत्या तरी कॉलेजला जाणे, त्यांना म्हणणे की मला ॲडमिशन पाहिजे आहे, ॲडमिशन पाहिजे आहे. मग ते म्हणतील की जागा नाही आहे, जागा फुल झालेल्या आहे. मग फुल झाल्या तर मग आता कसं? मग आम्ही थोडी फी जास्त देतो, 10,000ची फी असेल तर आम्ही 20,000 देतो. मग ते तुम्हाला ॲडमिशन देणार. मग यामध्ये अर्थ काय? ॲडमिशन हे प्रोसेस ऑनलाईन करण्याचा अर्थच नाही उरला ना काही. त्यामुळे एका कॉलेजवर डिपेंड राहू नका. चांगले कॉलेजची लिस्ट काढा, 10 कॉलेज टाकू शकता, कमीत कमी 7-8 चांगले कॉलेज काढा आणि ज्या कॉलेजला नंबर लागेल त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घ्या. कारण आता हा राऊंड स्पेशल राऊंड शेवटचा आहे. आणि जेही विद्यार्थ्यांनी कालसुद्धा भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या की मला 2 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, मला 1 नंबरचं पाहिजे. चौथ्या राऊंडमध्ये आपण एवढं डिपेंड नाही राहू शकत की मला 1च नंबरचं कॉलेज पाहिजे. 2 नंबरचं कॉलेजसुद्धा चांगलं असेल जर तुम्हाला ते मिळालेलं आहे तर. विचार करा यावरती. आपल्या आजूबाजूला कॉलेजेस आहे, तिथे जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि काय करायचं हे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर अशाबद्दल जेही तुम्ही कमेंट्स केल्या आहे, मला जेवढं समजलं त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला यामध्ये कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जवळपास जी कॉलेज आहे तिथे तुमचे शिक्षक ओळखीचे असेल, 10वीचे तुमचे कॉलेज आहे, शाळा आहे, तिथे तुमचे शिक्षक ओळखीचे असेल त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून माहिती घ्या की आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. कारण स्पेशल राऊंड शेवटचा आहे, त्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळाला पाहिजे. तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती. तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणारच आहे. स्पेशल राऊंडबद्दल जी अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. संपूर्ण माहिती, फॉर्म फिलअप वगैरे संपूर्ण माहिती देण्यात येणार. आणि आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये चौथ्या राऊंडवाले ॲडमिशन घेऊ शकतात. तर ॲडमिशन घ्या. आणि जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार नाही किंवा ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे आणि ज्यांनी आतापर्यंत फॉर्म फिलअप केलेले नाही आहे ते विद्यार्थी स्पेशल राऊंडचा फॉर्म भरू शकतात. स्पेशल राऊंडबद्दल माहिती आली तुम्हाला देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता. आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.